चालतो बरं. मस्त गाणे लागले ना बाजूला. रंग पण कलर पण छान आलाय आणि मस्त गावच्या पद्धतीने बनवलं दादानी. हे मुंबईमध्ये बनवतो पण गावचं जो पाणी असतो त्या पाण्याला टेस्ट असते. तर पाणी हे विहिरीचं असतं म्हणून त्या जेवणाला टेस्ट असते. तर भाई आता दादाचे मित्र किरण शिंदे साहेब टेस्ट करत आहेत चिकन दादाने बनवलं. चिकन ग्रेव्ही मसाला आहे, टेस्ट कर. माझा मित्र आहे गणेश वरंदर आणि खूप छान लग्नासाठी आज हळद. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे गावाकडे आणि गावाकडे आहे मामाच्या मुलाची हळद. तर जे काही गाव जेवण असतं हल्दीच्या दिवशी, त्या हल्दीला माझा मामाचा मुलगा आहे श्री गणेश वरंकर. हे ह्या कामामध्ये कमीत कमी 15 ते 20 वर्ष काम करत आहेत आणि त्यांचं काम असं जेवण बनवायचं, म्हणजे त्यांचं ते हॉटेलच काम करतात. परत ते ऑर्डर पण घेतात. आज त्यांच्या हातामध्ये आहे हल्दीचं जेवण बनणार स्पेशल आणि त्याच्यामध्ये बनणार आहे चिकन ग्रेव्ही मसाला. परत तयारी चालू आहे, पाठवून बघतोय आपण. आणि गणेश दादा ह्या लाईनीमध्ये कमीत कमी म्हणजे त्यांचं जेव्हा वय, त्यांचे वडील त्यांना सोडून गेले, त्यांचं वय असेल कमीत कमी 12-13 वर्ष. त्यापासून ते आजपर्यंत काम करतात. म्हणजे मुंबईला जाऊन त्यांना मामाने मोठं केलं दहिसरमध्ये. ते सुद्धा त्यांचं हॉटेल आहे दहिसरला आणि त्या ठिकाणी काम शिकले. आज ते ह्या लाईनमध्ये खूप म्हणजे हुशार झालेत आणि लहान लहान ते ऑर्डर मारतात. आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत त्यांच्या हातचं जेवण आणि नक्कीच तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. चला, या ठिकाणी कांदा कटिंग चालू आहे गणेश दादाची. दादा कॅटरचं नाव काय? दिग्नेश कॅटरर्स ना? दादाच्या मुलाचंच नाव आहे, त्यांनी आवडीने नाव ठेवले ते. दादा तुम्ही किती वर्ष आले लाईनीमध्ये? 25 वर्ष व्हायला आली हा? म्हणजे वडील मामा गेल्यापासून ना? किती होतं वय असेल मामा गेल्यापासून तरी पण? 92 वय किती असेल? 12-13? 17 वर्षाचा असताना बघ ना, आज वय किती? 45 वय मामाची. भैया आप कैसे कहाँ से हो भाई साहब? यूपी से ना? बघा ना, बनारसची माणसं आपल्याकडे कामाला आलेत. पण दादाचा तो पार्टनर आहे आणि आज हल्दीला आले ते आमच्या गावाकडे. आणि आज आमच्या गावाचं गाव जेवण आहे हल्दीचं. दादा काय बनणार आहे? चिकन ग्रेव्ही मसाला ना? चिकन ग्रेव्ही मसाला. हा नक्कीच. आज आपण दादाच्या हातचं जेवण बघणार आहोत आपल्या ह्या व्हिडिओ नक्कीच सर्वांनी लास्टपर्यंत बघा. आणि जर तुम्हाला कोणती ऑर्डर द्यायची असेल, दादाच्या बड्डेच्या असेल, लग्नाच्या असतील, साखरपुड्याच्या असतील, तर नक्कीच तुम्हाला मी नंबर देणार ह्या व्हिडिओमध्ये दादाचं नाव आहे गणेश वरंकर. त्यांचं गाव आहे मुक्काम गोलवाडी, तालुका जिल्हा रायगड. असं म्हणाल तर ते सध्या फेमस आहेतच आमच्या तालुक्यात. जर तुम्हाला बाहेर ऑर्डर द्यायचे असतील कुठे पण, म्हणजे रत्नागिरी असो, सिंधुदुर्ग असो किंवा विरार, नालासोपारा, मुंबई शहरामध्ये कुठे पण, सेंट्रल वेस्टर्न लाईनला, दिवा, डोंबिवली, कल्याण, तरी दादा त्या ठिकाणी पोहोचू शकतात. चला मग आपण दादाचं जेवण बघूया हातचा आणि व्हिडिओ तुम्ही नक्कीच लास्टपर्यंत बघा. तेल में हाथ डालना पड़ेगा, बाद में तुम सीख जाएगा इसमें. देख मामा भी सीख रहा है अभी, वरंग मामा भी सीख रहा है. देख अंडा काटने के लिए, समझा? देख ऊपर देखे काट रहा है मामा. चलो हो गया ना. अभी कांदे का फोडणी डालने का ना उसके अंदर. देख कांदा काटा हुआ है आणि कांदा इथे कापून झालेला आहे गणेश दादांनी आणि टमाटरची कटिंग चालू आहे. हा आणि आज स्पेशल लग्नाचं जेवण होणार आहे इकडे, हल्दीचं जेवण. ग्रेव्ही चिकन मसाला. नक्कीच जेवण असं दादा बनवतो ना, तर एकदाच तुम्ही नक्कीच. मालवणी चिकन ना त्याच्यामध्ये. त्याने हल्दीची तयारी सुरू आहे त्याच्याकडे जेवणाचं काम चालू आहे. चला, कटिंग तर होत आहे मस्त पैकी. तेल गरम करून ठेवलेलं आहे. पूर्ण साहित्य मध्ये रेडी ह्या साईडला. दादाचा मित्र आला मुंबईवरून. क्या नाम आपका? हा, योगेंद्र आहे. यूपी से. बघा ना, एखादा लोक येतात, मेहनत करतात आणि या ठिकाणी मस्त की काम करून शिकून जातात. पुरण आले काय फ्राय करणे के लिए आणि पूर्ण कांदा टाकला जातो. दादा किती किलो चिकन आहे? 25 किलो चिकन आहे आज. पूर्ण गावाचं हल्दीचं जेवण आहे, चिकन ग्रेव्ही मसाला आणि कांद्याची फोडणी तेच जात इकडे. टमाटरचं कटिंग आहे दादाची. हल्दीचा कार्यक्रम चालू आहे. अरे दादाचा मित्र आला किरण. दादाचे मित्र पण आलेले आहेत, किरण शिंदे गावात मुंबईवरून आलेले आहेत. 25 किलो चिकनासाठी मसाला फ्राय होता इकडे या ठिकाणी. और हिलाना पड़ेगा इसको ना, कंटिन्यू. और तेल डाल रहा ऊपर से. वरून सुद्धा पण तेल टाकला या ठिकाणी.
जर कमी पडतं म्हणून. कांदा झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आता टमाटर मिक्स करत आहेत 25 किलोच्या चिकन ग्रेव्ही मसाल्यासाठी. आणि खरंच एवढं तर साहित्य लागणारच आहे आणि दादा आपल्याकडे कामाला सुरुवात करणारच आहे. आणि दादा मित्र आलेला आहे, मग अशी बोललो आपण याबद्दल. चला कांदा झाल्यानंतर हे सर्व हा म्हणजे मसाला वाटायचा ना, मसाला वाटणारी ना, याचं वाटण करणार आहेत फ्राय केल्यानंतर. नंतर काय खडा मसाला सर्व टाकणार याच्यामध्ये. साहित्य मिक्स करायला लागेल. इथे ही आहे ना, काय बोलतात, दालचिनी इकडे, काला मिरी दालचिनी काला. इकडे मस्त फ्राय चालू आहे वाटण करण्यासाठी. गावठी पूर्ण वाटण करणारच आहे गावात. त्याच्या बायका असं मायला म्हणतात काला मिरी, दालचिनी, काला मिरी, पण तेजपत्ता. तुमचा थोडा जिरा घ्यायला लागेल ना याच्यामध्ये. ये सब डालना पड़ेगा इसके अंदर. थोडा जिरा घ्यायला लागेल त्याच्यामध्ये. सर्व तयारी झालेली इकडे साहित्याची. साहित्य सर्व मिश्रण मिक्स करून टाकायचं. डाल दे इसके अंदर अभी. दादा बोल रहा वैसा. हे बेडकी मिरची पण ना, हा याच्यामध्ये बेडकी मिरची पण मिक्स करायला लागेल. हे पूर्ण वाटण करणार ना, हे वाटणामध्ये सर्व मिक्स होणार आहे. आपल्याला बनवायचं 25 किलोचा चिकन ग्रेव्ही मसाला. चला हा 4-5 कुंडी झाला आहे. असं वरून तेल चालतं ना फ्रायसाठी. हा वरून पण तुम्ही तेल याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता जर कमी पडलं तर. मसाला वाटप करायचा आहे ते. हा उसके अंदर जो रहेगा. हा एकदा नक्कीच हा व्हिडिओ बघून घ्या, कारण जे हॉटेलला जी कामं करतात त्यांच्याकडे स्पेशल व्हिडिओ आहे. दादा ज्या क्षेत्रामध्ये काम करतो 25 वर्ष, जर तुम्ही दादाच्या जेवणाची टेस्ट कराल ना तर नक्कीच तुम्ही दादाला ऑर्डर द्याल, कारण फेमस सध्या तळा तालुक्यामध्ये. तुम्ही एकदाही विचारून बघा, जी गाव आहेत गवळी समाजाची, बोरचामल असेल, काशीवाडी असेल, राटाड असेल, काक्कल असेल, दादाच्या हातचं जेवण खाणं म्हणजे आमच्या पालखी आमच्या मे महिन्यामध्ये. तर दादा अशी ऑर्डर घेतो, एकदा फक्त जेवणाची टेस्ट करून बघा, नक्कीच तुम्ही दादाला ऑर्डर द्याल. खूप मेहनती माणूस आमचा. जिग्नेश कॅटरर्स मध्ये त्यांचं स्वतःचं नाव देऊन ठेवलंय. त्यांचं ब्रँडचं एक ब्रँड आहे त्यांचा आयुष्यातला. त्यांचा जेवणाचा ब्रँड आहे तो. त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे आपल्या क्षेत्रामध्ये आणि आपल्या समाजामध्ये. चला ह्या ठिकाणी कोथिंबीर परत कटिंग होते इकडे मस्तपैकी. जोगिंदर इतना बिहार से आए हुए लोग इधर काम कर रहे हैं मस्त की. जर तुम्हाला घरामध्ये कटिंग करायची असेल तर एकदाच नक्की हा व्हिडिओ बघून घ्या, काय असेल कटिंग भाजीची. तुम्ही करता कशी मामा? केलं ना बरोबर. या साईडला वाटण वगैरे आता तयार होणार आहे काहीच मिनिटांमध्ये. इकडे दादानी चिकन साफ करून ठेवलेलं आहे आणि इकडे गरम पाणी ठेवलेलं आहे साईडला. सर्व तयारी चाललेली आहे आता. त्याच्यानंतर सर्व तयारी होत आहे टप्प्याटप्प्याने. बघूया. चिकन मटेरियल लागतं मग भरपूर, तेव्हा ते बनतं ना ग्रेव्ही मसाला. हा कोणता मसाला आहे? कोणता मसाला? पेस्ट म्हणजे याची ना, आलं लसूण ना पेस्ट. त्याच्यामध्ये काय करायला सांग नाही तुला तर हे का ना मिक्स कर ना. माझ्या वाला तिकडे कालू आलीचा माझ्या वाला आहे. अच्छा
हा चालतो बघ. तिरंदा मारतो हा चालतो बरं. मस्त गाणे लागले ना बाजूला. झालं सर्व आता 5 किलो चिकन झाल्यानंतर 20 किलो 20 किलो आहे ना 20 किलोचा चिकन गाव जेवण आहे गावाकडे आपल्या हल्दीचं जेवण आहे. संध्याकाळचं जेवण करा मला सर्व साहित्य याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे टोटल आणि सर्व मटेरियल पण रेडी झालेलं आहे. ते टाकायचं साहित्य त्याच्यामध्ये. गावकी तिकडे बसली त्यांची मस्तपैकी टेबलावरती चर्चा करत. हे बघ मसाला सर्व मसाले याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. हळद आहे त्याच्यामध्ये, परत लाल मसाला हळदी आहे, परत जे काही मेजरमेंट मसाला ते सर्व मसाले रेडी केलेले आहेत. इकडे बघा पण आहे, इकडे टमाटर कांद्याची पेस्ट आहे, ही खोबऱ्याची पेस्ट आहे. सर्व पेस्ट रेडी करावे लागतं तरच हे सर्व रेडी होतं आणि टेस्ट लागते. 20 किलोचा चिकन चालू आहे काम. काय बोलते हा झालं 20 किलोचं चिकन. बापरे जबरदस्त आहे रे. पुरं गाव जेवेल आता. दोन कप घेऊन या इकडे मस्त पैकी आम्हाला. परत पाणी मारा लागेल ना. यस टेक्निक आहे आमच्या दादाची. हा हा झालं रेडी आहे ना. जबरदस्त. पाणी मरत झाल्यानंतर चिकन चिपकत नाही. टेक्निक आहे याच्यामध्ये. मला गावाला येऊन भेटत मुंबईकरांना खूप आनंद वाटतो गावकऱ्यांना. तर ज्यावेळी येतात इकडे काही कार्यक्रमाला तर एक आनंद वाटतो खरंच. चालू आहे चिकन. काय मामा असतेच. चला गाव जेवण हे असं होतं आमच्याकडे. ठीक आहे हे ना खोबऱ्याची पेस्ट आहे. किरंदा बोलू नको. चिकन ग्रेव्ही मसाल्यामध्ये खोबऱ्याची पेस्ट ऍड केल्यानंतर टमाटर जी आहे ना पुढे पेस्ट टमाटर आणि हे कांदा. चलो नितिन भाई का छोटा गणेश दादा का छोटा भाई नितिन भाई और दूसरा उधर एक रमेश है और उनका वो छोरी नया अभी हो गया. नया शादी था गए साल. छोरी भी एकदम हीरोइन दिख रहा है अभी. आणि इथे चिकन ग्रेव्ही मसाला रेडी झालाय. चला छोरी का नाम क्या भक्ती ना. अच्छा भक्ती नाव ठेवलंय नितिन दादानी. त्यांच्या मामाची मुलं आहे ती. चला हा कोणता आहे मसाला टमाटर ना. टमाटर पेस्ट आहे याच्यामध्ये ऍड केली. बघा ग्रेव्ही रेडी झाली आता. गावकीचं जेवण आहे. 20 किलो चिकन बनतंय. ऍड चालू आहे इकडे. भक्ती येणार ना बघायला आमचं युट्यूब. थँक्यू. चला सर्वात माल रेडी झालाय. आणि हे बनारस से आया हुआ अपना छोकरा इधर रहने वाला है और उनको इधर ही घर बांधने का है. घर इधर ही बांधने का तेरा पे अगले साल. गणेश का दूसरा लड़का दिकू का छोटा भाई. आणि इकडे गरम पाणी काट होतं त्याला कारण हेच आहे. मस्त जेवण झाले रेडी. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि नक्कीच जर तुम्हाला दादाला ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच मी दादाचा नंबर याच्यामध्ये ऍड करतो त्यांच्या मुलाचा आणि त्यांचा. आणि नक्कीच दादाला एक मराठी माणसाला तुम्ही ऑर्डर देऊ शकता. आणि एकदा तरी त्यांच्या हाताची टेस्ट नक्कीच घ्यावी मराठी माणसाने. मग काही असेल बर्थडे असेल, साखरपुडा असेल, लग्न कार्याचा हल्दी असेल, ती कुठेही असेल सेंट्रलला, वेस्टर्नला किंवा हार्बर लाईनला, ती मुंबईमध्ये गावापासून येऊ शकतात. ते पण रायगड पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत. फक्त तुमचं कॉन्टॅक्ट महत्वाचं आहे. त्यांना कॉन्टॅक्ट करणं एक मराठी माणसाला
बघा तुम्ही एकदा तरी माझ्या मते एकदा तरी हाताची टेस्ट घेऊन बघा, नक्कीच तुम्हाला जेवण आवडेल आणि नक्कीच तुम्ही त्यांना परत परत नक्कीच बोलवाल तर मला तरी वाटतं की आमच्या गावाकडे ते फेमस आहेत ते आमच्या तळा तालुक्यामध्ये. मी त्यालाच ऑर्डर देतो सहसा करून आमच्या हल्दी रंगाच्या किंवा आमच्या पालखीच्या आणि ह्या ठिकाणी सर्व महिलांचे चहा वाटतात. चला आता पुन्हा रेडी होतोय, काहीच मिनिटामध्ये लोक जेवायला बसले ते काही तासामध्ये आणि चला. हो 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 टेस्ट आहेत. तो कॅटरचं नाव आहे दिग्नेश कॅटरचा. मी सुचवलं ना दादा डोंगरामध्ये असं सांगत दिलं नाव ठेवलं तू झाल्यानंतर नाव बोललं दिग्नेश कॅटरस. चला पुरा गा बघा आता बघ ग्रेव्ही झाली रेडी. तुम्हाला ग्रेव्ही नाही बघ रेडी झाली बघ. आता आपल्याला समजलं ग्रेव्ही काय असते. सुकावाला नाही पुन्हा ग्रेव्हीच मसाला आहे. ग्रेव्ही पण प्लस तुम्ही डाळीसोबत भातासोबत खाऊ शकता किंवा चपाती खाऊ शकता, भाकरी पण खाऊ शकता. आता आपल्या आयडिया आली ग्रेव्हीची. आता मंद आचेवर ठेवलेला आहे थोडा आणि नक्कीच 10 मिनिटांमध्ये रेडी होऊन जाईल. हा हा रंग पण कलर पण छान आलाय आणि मस्त गावच्या पद्धतीने बनवलं दादानी. हे मुंबईमध्ये बनवतो पण गावचं जो पाणी असतो त्या पाण्याला टेस्ट असते. तर पाणी हे विहिरीचं असतं म्हणून त्या जेवणाला टेस्ट असते. प्रत्येक कोकणी म्हणतात खरं आहे ना. आणि खरंच आज एक मजा येते गावाकडे आल्यानंतर ह्या गोष्टी करण्यासाठी. मला पण खूप मजा येते ह्या गोष्टी आणि मी नक्कीच करत असतो माझ्या युट्यूब व्हिडिओ मार्फत. तर रेडी झाल्या मग तरी पण तरी आली लाल कलर. हा एकदम जबरदस्त सगळं छान बनवलंय. चला आपण काय तासामध्ये जेवायला बसू. नक्की तुम्हाला टेस्ट सांगेन याची. दादाने टेस्ट सांगितली किरण दादानी. तर आता चला झाकण ठेवावं लागेल ना. झाकण नाही ठेवायचं चालेल. झाकण ठेवलेलं आहे आणि चला ओके चला भेटू तुम्हाला काहीच मिनिटांमध्ये. बाय आता दादाचे मित्र किरण शिंदे साहेब टेस्ट करत आहेत चिकन. दादाने बनवली चिकन ग्रेव्ही मसाला आहे. टेस्ट कर. माझा मित्र आहे गणेश वरंदर आणि खूप छान लग्नासाठी आज हळद आहे. हळदीसाठी खूप छान ग्रेव्ही ना ग्रेव्ही चिकन ग्रेव्ही मसाला आहे एक नंबर. थँक्यू. दादा मला काय सांगा दादाला ऑर्डर वगैरे देणं मित्रांकडे लग्न बिग्न करायचं साखरपुडा मुंबईमध्ये माझ्या मित्रांकडे लग्न बिग्न काय कार्यक्रम असेल तर मी ऑर्डर सांगणार आहे किंवा अजून कोणाला काही असेल तर ऑर्डर नक्की सांगा कमेंट मध्ये ना. येस येस येस. अच्छा थँक्यू. चला आणि आपल्या मराठी माणसाला सहकार्य करा नक्कीच. थँक्यू. तर नमस्कार. जेवण झालेलं आहे. दादाने जे आज ग्रेव्ही चिकन मसाला बनवला होता गावाकडे आले का आणि जो हल्दीचा कार्यक्रम होता मामाच्या मुलाचा. तर आज गावकीला जेवणाने 5 किलो चिकन आला होता. नक्कीच तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा कारण का माहितीये एक सामान्य मराठी माणूस पुढे गेलाय आणि पुढे जातोय. तो माझा मामाचा मुलगा आहे सध्या श्री गणेश वसंत वरंकर. नक्कीच तुम्हाला नंबर देतोय आपल्या ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये. तुम्ही त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि दादा तुम्ही नक्कीच तुमच्या काय पर्सनल ऑर्डर असतील साखरपुडा असो मग वाढदिवस असो मग लग्नाचा ऑर्डर असो नक्की तुम्ही ऑर्डर देऊ शकता. नक्की एकदा तरी तुम्ही ह्या आपल्या मराठी माणसाच्या हाताची टेस्ट घ्या बघा. आणि जर ही तुम्हाला व्हिडिओ आवडलेच ना व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नक्कीच एकतरी कमेंट करा. कमेंटचं कारण हेच आहे की नक्की सांगा की तुमच्याकडे कोणत्या प्रकारे असं जेवण बनवलं जातं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय.